दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी रात्री गिरणा नदीच्या किनारी गावठी बंदूक घेऊन दोन तरुण फिरत असल्याची माहिती मिळाल्यानं छावणी पोलिसांनी तिकडे धाव घेतली। रात्री 11:15च्या सुमारास मोतीबाग नाका परिसरात पोलिसांना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं त्या ठिकाणी पोलीस थांबले। पोलिसांना पाहून त्यातील एक जण अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाला, तर एक जण पोलिसांच्या हाती लागलाय। अधिक चौकशीत या तरुणाचं नाव कुलदीप नरेश ढिल्लोर, वय 22 वर्ष व लकी बागडे, राहणार भीमनगर मालेगाव असं असल्याचं उघड झालंय। तर त्यांच्याजवळ गावठी बनावटीच्या दोन बंदुका सापडल्या आहेत। त्यांची किंमत 45,000 इतकी आहे। तर पळून गेलेल्या आरोपीचं नाव लकी बागडे, राहणार भीमनगर मालेगाव असं आणि पोलीस त्याचा शोध घेत आहे। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगाव अपर अधीक्षक तेगबीर सिंग संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्शन दुगड यांच्या मार्गदर्शनाखाली छावणी पोलीस निरीक्षक दीपक जाधव, पोलीस उपनिरीक्षक सचिन चौधरी, हवालदार विलास बागडे, पोलीस शिपाई कैलास अशोक चोथमल, पोलीस शिपाई नितीन दिनेश आहिरे, पोलीस शिपाई पंकज डोंगरे, पोलीस शिपाई हबीब सय्यद यांनी ही कामगिरी केली। बलराम चौधरी, दक्ष पोलीस न्यूज, मालेगाव।